परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी वाघी धानोरा सर्कलमधील या गाव परिसरात आपण आलो काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. चंद्र सीताराम मिंजे कुठं राहता? कुराडी. बर, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. हा, काय म्हणते इलेक्शन? इलेक्शन आता गेले 15 वर्ष झाले. व्हीपी राठोड सदस्य आहेत. हो. त्यांनी काही विकास केलेला नाही सर्कल मधला. तर बदल हवा असेल तर चेहरा नवा गणेश भाऊ काजळे यांना सर्व सर्कल मधील लोकांनी निवडून द्यावे आणि सर्कलचा विकास करून घ्यावे. सर्वसामान्य माणूस आहे. अच्छा, हा, काय मला बोलताच नाही. चाफे कुठं राहता? कुराडी. बरं, जिल्हा परिषदच्या निवडणूक लागलेल्या आहेत. हा, कोण कोण आहे उमेदवार? उमेदवार आम्हाला पैसे आहे ना. सेना. हो. सेना पाहिजे. काय म्हणतो? हा नाही सध्या हम्म. राजकीय क्षेत्रात सध्या गणेश काजळे उभे आहेत शिवसेनेकडून. अच्छा, जिल्हा परिषदला 10 वर्ष उभे होते व्हीपी राठोड आपल्या पिंपळगाव तांड्यातून. पण त्यांनी 10 वर्ष काही विकास केलेला नाही. त्याच्यामुळे आता कल सध्या सेनेकडे शिवसेनेकडे गणेश भाऊ काजळे. तुम्ही कार्यकर्ते का? नाही आम्ही साधारण माणसं आहेत आम्ही. हो. पण आमचं एक मत आहे की यावेळेस दोन्ही डावलून लोकांनी शिवसेनेला मत द्यायला पाहिजे. अच्छा. यार क्या प्रचार रे. काय चाललं मामा? आनंद आनंद आनंद. काय नाव? बाबाराव कनिराम राठोड. बर, पाटील. पाटील पाटील. पोलीस पाटील. हो. निवडणुकीची हवा काय म्हणते? हा? निवडणुकीची हवा काय म्हणते? आता काय ते जनतेचा प्रश्न आहे. आता ते कसं आहे की जिकडे पाणी उतरलं तिकडे जनता पळती मारा. पाणी कोणीकडे उतरायला? आता कोणत्या दिशेने उतरायचं काही कल्पना नाही. नाही ना. थोडं तुम्हाला पाटील म्हणून तुम्हाला सगळं माहित असते. बरं, नाही, माहित आहे. पण आपलं कसं आहे आपण कोणाचे हॅलो आपलं कसं आहे जरी असं तर आपण कोणाचे मन दुखवत नाही. बरं. प्रश्न अवघड आहे. ती हवा आजची आहे उद्या जितकी पण संबंध मला माझ्या मित्र माझ्या गावाशी आहे. मला माझा बरं, मामा गावामध्ये विकास कामं झाली का? हं? विकास कामं झालेली का? तसेच उमेदवारांना कोणती विकास कामं केली इकडे? एकही केलेलं नाही. बरोबर आहे का? एकही काम झालेले नाही. माझ्या जनतेला सगळ्याला विचारून घ्या ताई मी महाराज. कुठं राहता? इथंच कुराडी. कुराडीला. बरं, गावामध्ये काही समस्या आहे का आपल्या? समस्या काय नाही. रस्ते, पाणी वेगळं सगळं भेटते. हो. निवडणुकी संदर्भात काय वाटते तुम्हाला? आता 3 उमेदवार रिंगणात आहे. ते काय माहित नाही मला. तुम्ही राजकारण म्हणजे प्रचार बघत असाल ना आता? नाही हा, ते माहित नाही मला काही. निवडणुकीकडे लक्ष नाही. नाही. नव्हती का? हनुमान प्रल्हाद घोगे. काय नाव म्हणले? हनुमान प्रल्हाद घोगे. कुठं चाललं आता? जिंतूरला. काहून? हे ट्रॅक्टर बिघडलंय मोटरचं. गावाला पाणी चालू बरं. त्याच्यामुळं पाणी भेटते का? पाणी नाही भेटत तिकडे. थोडंच बारामती कॅनल वळून झाला. नाही. हे आपला महाराष्ट्र आहे तिकडे पश्चिम महाराष्ट्र आहे. अच्छा. मग आता निवडणूक लागलेली आहे. हो. काय वाटते तुम्हाला? काय आता काय वाटायला काय आलं की करायचं मतदान आणि गपचीप बसायचं. हवा कोणाची? हवा तर आता की मिळत लागण. इकडं गणेशराव काजळे इथं. पुन्हा आपले हे पीर चव्हाण. पुन्हा रोहित चव्हाण. दोन्ही चव्हाणच आहेत ना. राठोड आहेत. तिन्ही पैकी चांगलं कोण आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं चांगलं कोण आहे त्याच्यात? आम्हाला परिवर्तन पाहिजे बा. हा. मेन गोष्ट रस्त्याचं असं वाचून बसलाय देवारा. आता जायचं 3 जण जायचं म्हणलं तर फार गाडीची ही होऊन चालली. अच्छा. लांबी आहे प्रवास आहे पुन्हा. आणि एक परिवर्तन व्हायला पाहिजे. पाहू नवीन चेहरा चालतो. कोण आहे नवीन चेहरा? नवीन चेहरा आता दोन्ही पैकी एखाद्याला करू चांगलं जे वाटेल ते. दोन्ही पैकी कोण एक चांगलं आहे? आता एक जण तर आता प्रत्येक आपल्याला दोन्ही पण चांगलेच वाटायले. त्याच्यामुळे एकाला कोणाला निश्चित मतदान मारता येत नाही ना? नाही एकालाच मारता येत. हो, एकालाच मारता येते. मारू आता एकालाच. काय म्हणतो भाऊ? काय नाही बरं आहे. हवा कोणाची? हवा आता सध्या सगळ्याचीच हवा आहे आता. सगळ्याची कशी राहील? हा. कोणाची एकाचीच राहतील हवा. हो पण आता मी इलेक्शन आलं ना.
मी इथं राहतच नाही जंतूरला राहतो. जंतूरला मी राहतो शेतात. तुम्ही कुठे राहता? शेतात राहतो किसन महाराज बस काविलच. काविलाच. कोणतं सर्कल? वाघी धानोरा. वाघे धानोरामध्ये विकास कामं झाली का भाऊ? विकास काम काय विकासच नाही आज. काम काय आहे? जिल्हा परिषद सदस्य असून वाघीचा त्यानं काम केले नाही. काम करणार कोणी? काम सध्या कोणीच करणार नाही. फक्त आज ते लोकांना पैशाने विकत घ्यायले तर पुन्हा 5 वर्ष विशेष करीन विकासाचा. आज पैशाने जर विकत घेतलं मला तर मी 5 वर्ष जाऊन त्याला काम कोणतं मागू शकतो? मागू शकतच नाही. मग तेच झालं. दुसरं काय? तुम्हाला काय अपेक्षा काय उमेदवाराकडे? उमेदवाराकडून अपेक्षा आमची काहीच नाही. आम्हाला रस्ते, लाईट, पाणी ह्या 3 गोष्टी जर दिल्या तर उमेदवार कोणता बी चांगलाच आहे. पक्ष काय? पक्ष काहीच घेणं देणं नाही. पक्ष भाजप असो, राष्ट्रवादी असो, कसा आहे ना असो, या पक्षाहून काहीच घेणं नाही. विकास काम फक्त विकास कामं करावं. पक्ष कोणता येऊ द्या, सरकार कोणतं जरी आलं तर फक्त कामं करीत चालायचे त्यात गोरगरिबाची. असं 3 उमेदवारापैकी कोणता उमेदवार विकास करू शकेल असं तुम्हाला वाटतं? सांगताच येत नाही. तिन्ही एकाच माळीची मनी आहेत. 3 एकच आहे. काय नाव साहेब? अरे भाऊ कराळे. काय मते हवा? काय ना चांगली कोणाची? सगळी चांगली. कोणत्या पक्षाची? सगळ्याची चांगली हवा. हो. नाही सर आपल्याला काय नाही बोलायचं. काहीच नाही बोलायचं. नाही नंबरवाडी. कोणतं सर्कल? काय मग मुंबईला राहतो. काय नाव? भगवान पोटे, बरं. कुठं राहतात? करंजी, करंजी. सर्कल कोणतं येतं तुमचं? वजर. वजर. काय म्हणते वजर मध्ये हवा? हवा काय आता जे हे करेल ते आहे. अच्छा. हो, वजर मध्ये हवा कोणाचीच नाही का? दोन्ही टप आहेत सध्या. कोण? आपले वाटाणे साहेब हा. आणि बाळू उभे. बाळू. राष्ट्रवादी. हो, राष्ट्रवादी. दोघांची टक्कर. दोघांमध्ये फाईट आहे. हो. वजर सर्कल मध्ये विकास कामं झालेली का? काम काय रस्ते नाही काय नाही. काहीच नाही. हो, इकडे कसं काय होतंय? जिंतूरला चाललो. धन्यवाद. साडे साहेब इकडे असंच. इकडे जिल्हा परिषदच्या निवडणूक चालू आहे सध्या. हा, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार काम चांगला करतो आमच्या हा. तालुक्यामध्ये. बरं. तर आमच्या सर्कलमध्ये उभे कोण आहे? ईश्वरनाथ राठोड. हो. या सर्कलमधून ते निवडून आल्यासारखेच आहेत. आजच अच्छा. निकालाच्या अगोदर हिपी राठोड म्हणते हिपी ते. राठोड. हिपी राठोड. तर आता काही लोकांशी ज्यावेळी संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की रस्त्याची कामं केली नाही, विकास कामं झाली नाही. भरपूर केलेले आहेत. आमच्या भांबळे साहेबांनी काम केले. हिपी राठोडनं मंदिरं दिले, समाज मंदिर दिलं, दलित वस्त्या दिल्या, तुमचे पांधन रस्ते दिले, तुमच्या स्मशानभूम्या दिल्या. असे अनेक कामं, पाणी पुरवठा, जलजीवन पाणी दिलं प्रत्येक गावात, वॉटर सप्लायच्या एरी खांदल्या, पाईपलाईन केल्या. रस्त्याचं कामं नाही झालं. रस्त्याचे झालेले आहेत कामं. 2014-15 केले भांबळे साहेबांनी. अच्छा. हो, भरपूर व्यवस्था आहे. अच्छा. काय नाही ते आपली विजयराव भांबड्याचे माणसं येतात. हो. काय हवा काय म्हणते? हवा आपली चांगली सध्या. चालेल. हो. कोणाची? विजयराव भांबडे आपल्या राष्ट्रवादी. उमेदवार कोण आहे तुम्ही? उमेदवार आपले ते हे बाळू घुगे. तुम्ही कोणत्या सर्कल मधले? वजर इकडे कसं काय जिंतूर झालो. जाता हा, काय म्हणते वजर मध्ये हवा कोणाची? हवा दोन्ही सध्या सारखे आहेत. सारखेच. हो. कोण? आपले बाळू घुगे आणि आपले भगवान वटाणे. सारखंच आहे. हो. वजर सर्कल. हो. कुठं नाही जिंतूरला. हवा काय नाव भाऊ तुमचं? गजानन घुगे, कुठलचे आपण? कुराडी. बरं. काय म्हणते निवडणूक? निवडणूक सध्या काहीच नाही, सारखी. हवा रोहित नामदेव राठोडची चालू आहे सध्या. कोणत्या पक्ष? कमळ. हा, तुम्ही मतदान आहे ना. हा, काय नाव? बालाजी विठ्ठल चव्हाण. इकडं याला जायचं होतं भांबळे सावंकीला. मी नवादी तांड्याचा आहे. सर्कल कोणतं तुमचं? मग बागी सर्कल. काय म्हणते हवा? हवा काय सगळीकडे आता भाजपचीच हवा दिसते सध्या तरी. तुम्ही कार्यकर्ते? नाही, कार्यकर्ते नाही, आम्ही सर्वसाधारण मतदार. कार्यकर्ते कसे? मग भाजपची हवा का? भाजपच्या हवा आता सगळीकडेच आहे. आता केंद्रात पण भाजप, राज्यात भाजप. आता सध्या पालकमंत्री पण भाजपचे आहेत. सर्वसामान्य लोक विचार करतात की बाबा जर विकासाची गंगा जर खरंच आणायची असेल
तर पोरी जो पक्ष आहे सत्तेमध्ये, तो जर त्या पक्षाचा उमेदवार जर आपण निवडून दिला तर नक्कीच आपल्या गावाचा आपला विकास होऊ शकतोय. आता काही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या उमेदवारानं VP राठोडने भरपूर प्रचंड काम केले, मंदिरांची कामं केली, त्यांनी रस्ते केले, पाणी समस्या मिटवली, विविध विकास कामे केली. ते VP राठोडची कामं म्हणजे मिस्टर इंडिया सारखी आहेत. ते लोकाला फक्त ते माहिती आहे की बाबा मिस्टर इंडिया काहीतरी आहे, पण दिसायला कुठंच नाही. आता या सर्कलमध्ये तुम्ही कुठे फिरा, तुम्हाला रस्ते व्यवस्थित कुठंच दिसणार नाही. त्याच्यानंतर आता रस्त्याचाच प्रश्न म्हटला तरी तर सावरगावचाच पूल आहे, तिथून अक्षरशः 4 व्हीलर गाड्या इथून तिकडे जात नाहीत. ही परिस्थिती आहे इथे. आणि कोणते कामं केलीत ते आता ते VP राठोडला माहीत आणि त्यांच्या समर्थकाला माहीत. बाकी सर्वसामान्य जनतेने तिथे कामं अजून कुठं बघितलेली नाही. ते पक्षाचे कार्यकर्ते नाही. नाही, पक्षाचे कार्यकर्ता नाही. काय चाललं मग? काय चाललं? बोला बोला. काय धंदा काय म्हणते? धंदा बरा आहे आता इलेक्शन चांगलं चालू आहे धंदा. शिवसेनेची पार्टी, आपली भाजपची पार्टी, राष्ट्रवादीची पार्टी धंदा चालायला बरं. सगळ्यात जास्त कोणता पार्टी खर्च करायला इथं? भाजप भाजपचं चालू आहे खर्च जास्त. हा. राष्ट्रवादी दुसऱ्या नंबरला आहे. अच्छा. हा, शिवसेना आहे. हवा कोणाची मग? हवा आता सांगता येत नाही तसं काय. आता सांगा काय, आता सांगायचं कसं आता. तुम्ही इथलचेच आहे ना? हो, प्रॉपर कुराडीचं आहे मी. बरं, मागील जिल्हा परिषद उमेदवार जे विजय झाले त्यांनी विकास कामं केली का? हे विश्वनाथ भाऊ हा. हा, केले ना, बरेच कामं केले. अजून तर काही मिळालं नाही. केले म्हणाले आणि मिळे नाही म्हणाले. काम अजून झालेले नाहीत. आता तुम्हाला दबाव टाकून बोलायला लोक नाही 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 नाही, दबाव नाही. आणि मी कोणाचा दबाव खालतोय? काम झाले का नाही झाले? नाही नाही झाले. नाही झाले. माझं नाव पंढरी. वय काय? वय असेल 65 जवळ. बरं, निवडणूक कोणती चालू आहे? आता हे जिल्हा परिषद काय म्हणते? काय म्हणते, आता जे निवडून आल्यावर कळलं काय म्हणलं ती. हो, 2 दिवसानंतर मतदान करायचं हो, आहे का ना? हो, करायचं ना. हवा कोणाची? हवा आता समजेच पक्षाची चालू आहे सध्या. कोणाला म्हणून म्हणायचं. अन्नदास सासरबाई इंजी काऊन बसली? सहज बसलो, त्यातच आलो. काहून बसलो? हं. बरं, काय म्हणते हवा? हवा काय आता पब्लिकच्या मनावर. पब्लिकच्या मला. मग बरं, तुम्हाला कसं काय वाटतं? चांगलं वाटतंय. नाही नाही, तिन्ही पैकी चांगला उमेदवार कोण वाटतं? सक्षम? समजे सारखेच. सक्षम कोणीच नाही का? नाही नाही, तर सक्षमचं काय असतंय? हा, पब्लिकच्या मनावर आहे. तुमच्या मनातला हिरो कोण आहे? ते सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. कोणीच नाही. मनातलं कोणी सांगतं का? संतोष इंजे. कुठं राहता तुम्ही? कुऱ्हाडी. बरं, एक सांगा मला, तुमच्या गावामध्ये काही समस्या आहे का ज्या जिल्हा परिषद मध्ये कोणी उमेदवार निवडून येऊ द्या त्यांनी पूर्ण करायला? समस्यामध्ये काय काय रस्ते नाहीत, काहीच नाही. हा, अजून अजून काय म्हणजे काहीच नाही. रस्ते नाही तर 15 वर्ष येऊन काहीच नाही केलं जाईल अजून. आता पाहिजे असे गणेश भाऊ काजळे ते आले निवडून होईल काहीतरी आमचं. मग एवढं सांगायला एवढा उशीर का? उशिरा काय म्हणजे आता ते उभेच नव्हते ना लोक. तुम्हाला भीती वाटते? आम्हाला काय भीती आली. बोलत नव्हते मी. बोलत नव्हते. आता दारू चालू आहे म्हणून आलो इकडे भजे गिजे खाला. हॉटेल चालू आहे इथं, भजे गिजे खाला आलो आता. वाघी धानोरा सर्कल मधील कुराडी या गावामध्ये आपण काही नागरिकाशी ग्रामस्थाशी संवाद साधलेला आहे. त्यांनी काय सांगितले आपण ऐकलेलंच. तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट देऊन निश्चित कळवा. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम, जिंतूर, परभणी. धन्यवाद.